हाय गाईज, रामकृष्ण हरी. वेलकम बॅक. आणि यावेळेस आपण चाललो आहे कुठे? गावी चाललो आहे. गौरीचे मोठे बाबा, माझे मोठे बाबा काका म्हणजे त्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आणलेला आहे. आणि शिवजयंतीनिमित्त, तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त तिथे आता प्रोग्राम, आम्ही उद्या काही प्रोग्राम आहेत, मग ते अटेंड करायला आम्ही आता निघालो. आणि खूप मजा येणार आहे. आणि सगळे असणार आहे, सगळे फॅमिली मेंबर्स येणार आहे, आत्या वगैरे सगळे. सो आपण बघूया मज्जा. आणि आता मी निघू थोड्या वेळात, तर बघूया कसं होतं आपला प्रवास. ओके, बाय. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता सकाळी सकाळी उठलो आहोत. आणि हे बघा, दिस इज आमच्या घराच्या बाजूचं फार्म. हे ऊसाचं फार्म आहे. आणि हे बरोबर आमच्या घराच्या मागचं आंब्याचं झाड आहे. ही आमची गाडी. आणि इकडे पण खूप शेत आहे, या साईडला पण शेत आहे. आणि इकडे छोटासा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे हा. आणि अशी झाली आमची सकाळ. आता आपण बघूया नाश्त्याला काय आहे. नाश्त्याला आज आहे व्हरायटी फूड. अच्छा. खिचडी, येस, पुरणपोळी आणि अप्पे. तुला काय खायचंय? मी पुरणपोळी खाते. खा. बाय बाय. गाईज, आता मस्त जेवण वगैरे करून झालं आहे. तर थोडा वेळ झोपू आणि मग जाऊ तयारी करू. गाईज, आम्ही आता तयार झालो आणि मोठ्या बाबांच्या घरी आलो आहोत. आणि आता मी तुम्हाला माझ्या आत्यांचा लुक दाखवते. हे बघा, हे आमचे मोठे बाबा. आता आम्ही आमच्या गावातल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पूजा करण्यासाठी घेऊन आलो आहोत. हे आमच्या गावचं प्रवेशद्वार आहे. आणि इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला फुलांचा हार घालून पूजन केलं जात आहे. नको काढायचं तो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचा, माझ्या देवाचा, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. आमचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करेन असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि शिवाई देवीनं त्यांची ही प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पुत्ररत्न जन्माला आलं.
की ज्यांनी निर्माण केलेलं सिंहासन, ज्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य माझ्या राजमाता साहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. काय आनंद वाटला असेल महाराज त्या मातेला. आरती शिवराया, पुण्यशील माता गीता. आता तुम्हाला सांगतो की काय होतं की मूर्ती आपण बसवतो, पण अशी घरात बसून मूर्ती बसवणं हे तुम्ही क्वचित बघितलं असेल. आजकाल टाईल्स निघाले आहेत. माझं खाली घर आहे, मी तिथे टाईल्स लावली आहे शिवाजी महाराजांची, ती पण रेडीमेड मिळते. पण ह्या गोष्टी करायच्या म्हटलं की याच्याबद्दल फार मोठं पावित्र्य राखणं गरजेचं असतं तुम्हाला. तर कारण त्याचं असं, दादाला ही आयडिया आली कुठून? मुंबई आणि गाव हा प्रवास आमचा चालू असतो. कुठेतरी एका कंपनीच्या बाहेर त्यांनी अशा वेशीवरती शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली होती आणि ते त्यांच्या डोक्यात फार तरुणपणापासून होतं की असं मी गावी घर बांधेन. मुंबईत ते शक्य होऊ शकत नाही, तर मी असं गावी घर बांधेन आणि अशी मूर्ती ठेवेन वगैरे वगैरे त्याचं ते डोक्यात होतं. आणि ते त्याने आता रिटायरमेंट नंतर हे जवळजवळ पूर्णच केलं. यावेळेस आम्ही आता रिटर्न आलो आहोत घरी आणि मस्त प्रोग्राम झाला, खूप मजा आली. आम्ही जेवलो आणि ॲक्च्युली मी जेवणाचा व्हिडिओ काढायला विसरले, पण मस्त जेवण होतं. आणि आता आम्ही खूप थकले आहोत. मस्त आजचा डे खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच. आणि आता आम्ही झोपू, कारण की सगळेच खूप थकलेत आणि झोप आली आहे. सो गुड नाईट गाईज. तर मस्त प्रोग्राम झाला काल शिवजयंतीचा आणि मस्त मजा आली. काल खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांनीच. आणि हा बघा गाईज, हा हसतोय, ये मेरा भाई नानू. कसं आहे तुम्ही, मजेत का बसते? आणि खूप मजा आली. तर यावेळेसाठी एवढंच. सो मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर.